मित्रांनो, आज अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. मागच्या वर्षी 2023ला पोलीस भरती झाली. तिथून काही जणांचं सिलेक्शन झालं आणि काही जणांचं सिलेक्शन हुकलं. पण त्यांनी सिलेक्शन हुकलं नाराज न होता फॉरेस्ट गार्डला फॉर्म भरला. फॉरेस्ट गार्डचा फॉर्म ज्यांचे यशस्वी झालं त्यांचं झालं, पण तिथून अजून मुलं काही राहिले, त्यांच्याचं सिलेक्शन नाही झालं काही कारणास्तव. कशाची मार्किंग कमी पडली, कोणाची पेपरमध्ये कमी पडले, तर कोणी फिजिकल पडले. पण अजून मित्रांनो, तुमच्यासाठी संधी चालून आलेली आहे 2024ला आणि ही अशी संधीचं तुम्ही सोनं करून घ्या. आणि 17,500 पोलीस भरतीची फुल वॅकन्सीज आहेत मित्रांनो. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून घेणारा वर्ष आहे हा. तुम्ही खचून न जाता वर्दीच्या ध्यासात जोराने अभ्यास चालू करा आणि जोराने मेहनत घ्या, जेणेकरून आईवडिलांचे स्वप्न आणि आपण पाहिलेले स्वप्न ते पूर्ण होतील. मित्रांनो, आता मुख्य विषयाकडे येऊया. आता ग्रामीण विभागातील जे विद्यार्थी आहेत, अभ्यासकरू आहेत, त्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की सर फॉर्म कुठे भरायचा, कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा. सर पोलीस भरतीच्या 5 कॅटेगरी आहेत. पोलीस शिपाईमध्ये टाकू काय, पोलीस बॅट्समॅनमध्ये टाकू काय, पोलीस शिपाई वाहनचालकमध्ये, CRPFमध्ये की कारागृहामध्ये. हा सर्व प्रश्नांचे उत्तर मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर कराल. अनेक प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्याच्या मनात फिरत असतात, तर त्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. मित्रांनो, सर्वात आधी हा बघा. तुम्हाला माहिती आहे हा नकाशा कशाचा आहे. मॅपच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडा बहुत समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो बघा, सर्वसाधारण हा आपला नकाशा आहे. कोकण विभाग आहे, पुणे विभाग आहे, नाशिक विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे, नागपूर विभाग आहे. विभागानुसार मित्रांनो नकाशा आहे. मित्रांनो बघा, जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सीज म्हटलं तर मुंबई सरला 4,230 आहेत. त्याच्यानंतर नागपूर विभाग म्हटलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 602, भंडारामध्ये 60, गोंदियामध्ये टोटल वॅकन्सीज आहेत मित्रांनो. यांच्यामध्ये कॅटेगरी पडल्या आहेत SC ST ओपन, EWS OBC ओपन याच्या माध्यमातून. गोंदियाला 110, गडचिरोलीला 752. आणि मित्रांनो मुख्य म्हणजे गडचिरोलीचा असा समजा चंद्रपूर जिल्ह्यावाल्यांनी गडचिरोली डिस्ट्रिक्टचा फॉर्म भरला, तर मित्रांनो इथं जाहिरातामध्ये स्पष्टपणे असं काही सांगितलं नाही की फॉर्म भरा किंवा नको भरा म्हणून. पण सहसा तुम्ही गडचिरोलीमध्ये फॉर्म भरू नये. सहसा ह्या गडचिरोलीच्या 752 वॅकन्सीज आहेत मित्रांनो. त्याच डिस्ट्रिक्टमधल्या मुलं किंवा मुली भरू शकतात. पण जर इतर डिस्ट्रिक्टवाल्यांनी भरला तर काय सांगता नाही, त्यांना घेणारच म्हणून सन्यारी. म्हणून मित्रांनो गडचिरोलीला तुम्ही स्किप करू शकता, जरी तुमच्या जवळचा जिल्हा असला तरी. हे नोंद थोडी लक्षात घ्या मित्रांनो. जर अधिक माहिती असेल तर तुम्ही गुगलवरून किंवा जाहिरात स्पष्टपणे वाचून माहिती घेऊन घ्या मित्रांनो. थोडा हा गडचिरोलीबद्दल विषय, कारण मित्रांनो तो पेशा क्षेत्र असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतात. तसाच आपण मित्रांनो सहज म्हणतो की मुंबईला जास्त वॅकन्सीज आहेत म्हणून सन्यारी विदर्भातले विद्यार्थी मुंबईला फॉर्म भरू आपण. आणि मग ते काय करतात, मुंबईतले काही विद्यार्थी आहेत ते विदर्भात फॉर्म भरतात. पण असं नाही मित्रांनो, आता सर्वच इकडं कॉम्पिटिशन्स वाढलेलं आहे. आणि असं नाही की मुंबईला सर्वात जास्त जागा आहेत म्हणून तिथंच फॉर्म भरपूर येतील म्हणून, आणि भंडाऱ्याला 60च वॅकन्सीज आहेत म्हणून भंडाऱ्याला कमी फॉर्म येतील असं काही नाही मित्रांनो. आता प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आता असं काही उरलेलं नाही मित्रांनो. आता मुख्य आपल्या विषयाकडे, फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरा. आता तर बघा, आपण फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा. समजा तुम्ही नागपूर डिस्ट्रिक्टचे आहात, तर सर्वात आधी काय करायचं, आपण शेजारचे डिस्ट्रिक्ट बघायचे. वर्धा जिल्हा आहे जसा, चंद्रपूर. आता नागपूरच्या शेजारी बघा, वर्धा आहे, अमरावती आहे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि शेजारचे डिस्ट्रिक्ट बघायचे. आणि मित्रांनो सर्वात आधी जे आपल्या कॅटेगरीमध्ये त्या वॅकन्सीज आहेत का, आपल्या वॅकन्सीज जसा चंद्रपूर, आता समजा गोंदियामध्ये बघितलं ना तर तुम्ही OBCच्या काहीच्या वॅकन्सीज आहेत. आणि जर समजा OBCच्या विद्यार्थ्यांनी गोंदियामध्ये फॉर्म भरला तर ते म्हणणार पेपर देण्याच्या आधी किंवा पेपर द्यायला जाईल तर त्याला माहीत होणार की आपल्या कॅटेगरीच्या
तर प्रॉब्लेम असा येऊ शकतो मित्रांनो. म्हणून सर्वात आधी आपल्या कॅटेगरीचे तुम्ही सर्व जागा बघा, तुम्ही टोटल जागा किती आहेत आपल्या कास्टच्या बघा आणि ओपनच्या बघा. जसा तुम्ही OBC ST NT कुठल्याही कास्टच्या असाल, जसा तुमच्या याच्यात असले 10 वॅकेन्सीज तर तुम्ही ओपनच्या बघा त्याच्यानंतर आणि मग फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि जसं समजा सर्वात मुख्य म्हणजे मित्रांनो तुम्ही सुविधा बघा. जसा तुम्ही भरता औरंगाबादमध्ये तुम्हाला जाण्या येण्याची सुविधा आहे का, रेल्वे जाते की ट्रेन जाते, विमानानं जाता येते की बसने जाते, ट्रॅव्हल्स उपलब्ध आहेत का मित्रांनो, जेणेकरून आपल्याला प्रवासामध्ये थकवा जाणवला नको पाहिजे. म्हणून सनेरी तुम्ही सर्वात आधी आपण जाण्याची सुविधा बघा. आणि ट्रॅव्हल्समध्ये काय होतं मित्रांनो, जसं तुम्ही गोंदियाचे या आणि तुम्ही समजा सिंधुदुर्गला फॉर्म भरला, मग सर्वात आधी मग मित्रांनो एकच ट्रेन आहे, कोल्हापूर आहे ते गोंदिया जंक्शन टू कोल्हापूर सीधी इकडून येते मित्रांनो, पुणेला येते, पुण्याहून मग अजून इकडं कोल्हापूरला येते. तर इतका प्रवास जवळपास 28 ते 30 घंट्याचा प्रवास आहे मित्रांनो, 1.5 ते 2 दिवसाचा. तर तुम्ही इथून पूर्ण टायर्ड होऊन जाल आणि मग फिजिकलला तुम्ही खरोखर पूर्णपणे उतरू नाही शकाल. म्हणून सनेरी सहसा जसं तुम्ही नागपूरचे आहात तर नागपूरच्या शेजारी भरा, बीडचे आहात तर बीडच्या शेजारचे फॉर्म भरा, जेणेकरून तिथली भाषा किंवा तिचं वातावरण तुम्हाला सहजपणे सुटेबल होईल आणि फिजिकलला काही प्रॉब्लेम जाणार नाही. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, आता आजूबाजूच्या जिल्ह्यात वॅकेन्सीज बघितल्यानंतर तुम्ही त्याच्या कास्टच्या बघा, कॅटेगरीनुसार सर्व तुम्ही माहिती काढल्यानंतरच पुरेपूर तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो. नुसत्या टोटल वॅकेन्सीज बघून काही उपयोग होणार नाही, तुम्ही फसून जाल. आता सहसा मित्रांनो 3 प्रकारचे विद्यार्थी येतात फॉर्म भरणारे, ज्यांची तयारी चांगली म्हणजे एकदम बेस्ट असते. त्याच्यानंतर दुसरे विद्यार्थी येतात मित्रांनो मीडियम तयारीवाले, आणि तिसरी विद्यार्थी येतात कुठलीही तयारी न केणारे, म्हणजे जे बरसात के मेढक म्हणतो आपण ते. तर काय करायचं जेणेकरून चांगली तयारी आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याची चांगली तयारी आहे, जसा वर्धा आहे आणि वर्धामध्ये वॅकेन्सीज 20 आहेत, तर तुम्ही एकदम बेस्ट तयारी आहे, फिजिकल बेस्ट आहे, पेपर बेस्ट आहे, तर तुम्ही या 20 जागेत खेळू शकता. तुमच्यासाठी बेस्ट राहील आणि जेणेकरून साईडचे बी चांगले राहील. आणि 2 नंबरचे विद्यार्थी येते म्हणजे मीडियमवाला, तर मीडियमवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, एक तर समजा हा वर्धा आहे तर एक तर अमरावतीचं टाकायचं, यवतमाळचं टाकायचं, चंद्रपूरचं टाकायचं किंवा नागपूरला टाकायचं, म्हणजे शेजारील जिल्ह्यामध्ये टाकायच्या. आणि मीडियमवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो, जेणेकरून आपल्या कास्टचे जसं तुम्ही STचे NTचे कुठल्याही कास्टचे असाल तर तुमच्या वॅकेन्सीला जवळपास 10 ते 11च्या वॅकेन्सीजच्या वर पाहिजेत पोस्टिंग. त्याच्यामध्ये तुम्ही खेळू शकता किंवा मेरिटमध्ये येऊ शकता. मेरिटमध्ये नाही आला तरी लास्टला तुमचं सिलेक्शन होईल अशी कॅटेगरीमध्ये येऊ शकता. म्हणून सने तुम्ही 10 ते 11 जिथे वॅकेन्सीज आहेत आपल्या कास्टच्या त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा. आणि सर्वात म्हणजे एकही तयारी नसलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायच्या, तर मुंबईला सर्वात जास्त आहेत 4230, बाकी साताराला बघा 235, कोल्हापूरला 213, गडचिरोलीला 752, गडचिरोलीच्या विषयच नाही मित्रांनो, आणि औरंगाबादला 527. तर कुठलाही तयारी नाही आहे, सहज तो कुदला आपल्या कॉम्पिटिशनमध्ये, तर त्यांनी काय करायचं सर्वात जास्त जागा बघायच्या आणि तिथं ट्रायल म्हणून सनेरी तुम्ही खेळू शकता. कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा आणि मस्त, कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही पण जिथे जास्त वॅकेन्सीज आहेत, जसं यवतमाळमध्ये जसं तुम्ही वर्ध्याचे आहात ते यवतमाळमध्ये 66 आहेत, अमरावतीमध्ये 74 आहेत, नागपूरमध्ये 602 आहेत. तर का तुम्ही करायचं नागपूरमध्ये टाकून द्यायचा, काही कॉम्पिटिशन नाही मित्रांनो. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तुम्ही पहिला अटेम्प्ट आहे आणि पहिली तयारी आहे, म्हणून सनेरी तुम्ही काही फॉर्म भरायला काही टेन्शन घ्यायचं नाही. तर मित्रांनो फॉर्म मग आता दुसरा विषय येते की फॉर्म 5ही भरू का किंवा एकच भरू, कारण पोलीस शिपाईचं भरू काय, पोलीस बॅट्समॅनचा भरू की पोलीस शिपाई वाहन चालकचा भरू, SRPFचा भरू की कारागृह शिपाईचा भरू. तर मित्रांनो कसं आहे, तुम्हाला तिथून पोलीस बॅट्समॅनचं काही जमणार नाही, तिथं डिप्लोमा पाहिजे. त्याच्यानंतर इथे कारागृह शिपाईच्या भरू शकता तुम्ही, पोलीस शिपाईच्या भरू शकता. आणि बघा वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरच्या मित्रांनो तुम्ही ज्यांच्याकडे लायसन्स आहे 4 व्हीलरची चालवण्याची, ते तुम्ही ड्रायव्हरच्या कदाचित तुम्हाला फॉर्म भरताना ते लागू शकते आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर वगैरे. तर तुम्ही
साधारणवाले जे विद्यार्थी आहेत 12वी पासवाले ते पोलीस शिपाई, कारागृह पोलीस किंवा CRPFमध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता. मित्रांनो, आता इथे तुम्ही अभ्यास कसा करायचा पोलीस भरतीचा आहे. जवळपास आता फॉर्म भरणं 30 ते 31 तारीख लास्ट डेट आहे पोलीस भरतीचं. 30 लास्ट आहे. तर काय करायचं मित्रांनो, जवळपास तुम्ही फॉर्म, आता तुम्हाला कळलंच असेल की फॉर्म कुठे भरायचा. जवळपास बसची वगैरे तुम्ही सुविधा बघा, जाण्या येण्याची, पाणी वगैरे, आपण वातावरण सूट होते का, भाषा सूट होते का, रेल्वे आहे, विमानाने आहे, हे सर्व सुविधा बघितल्यानंतर तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो. आणि आता येतो आपण अभ्यासाकडं, की फिजिकल कधी करायची, अभ्यास कधी करायचा. तर सर्वात आधी मित्रांनो तुम्ही काय करा, एप्रिलला, जसं आता मार्च चालू आहे, जवळपास आजची तारीख 14 आहे. तर सॉरी मित्रांनो, आजची तारीख आहे 13 मार्च. जवळपास फॉर्म भरणं चालू झालेलं आहेत आणि काही डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्मसुद्धा भरपूर आलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं, ज्यांचा अभ्यास झाला आहे त्याचे काही प्रॉब्लेम नाही, पण जे मीडियम विद्यार्थी आहेत, अभ्यास पण झालेला नाही, फिजिकल झालेलं नाही, त्यांनी काय करायचं, हा पूर्ण मार्चचा महिना आहे, फॉर्म भरून घ्यायचा. आपण 1-2 दिवसात तुम्ही विचार करा सांगितल्याप्रमाणे, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरून घ्या. आणि काय करायचं, टोटल हा मार्च महिना आहे, तुम्ही मित्रांनो पूर्ण अभ्यासात, स्टडीमध्ये घालवा. पूर्ण अभ्यासात तुमचा वेळ घालवा. जे काही तुमचे विषय आहेत, रिजनिंग वगैरे आहे, मॅथ आहे, मराठी आहे, GK आहे, सर्व पोलीस भरतीचा व्यवस्थित अभ्यास करा पूर्ण मार्च महिना मित्रांनो. उरलेले जे दिवस आहेत आता मार्चचे ते पूर्ण. आणि एप्रिलमध्ये तुम्ही काय करायचं, एप्रिलपासून स्टार्ट काय करायचं, सकाळी मित्रांनो तुम्ही फिजिकलची प्रॅक्टिस नाही करायची. तुम्ही सकाळची फिजिकलची प्रॅक्टिस नाही करायची, तर काय करायचं, सकाळी उठायचं 6-7च्या दरम्यान आणि स्टडी करायची, दिवसभर स्टडी करायचा. आणि 5-5:30ला तुम्ही सायंकाळी एप्रिलच्या 1 एप्रिलपासून 5:30ला तुम्ही सायंकाळच्या 5:30ला तुम्ही फिजिकलसाठी वेळ द्यायची एप्रिल महिन्यात. जेणेकरून समजा सकाळी मित्रांनो तुम्ही फिजिकलला वेळ दिला तर तुम्ही दिवसभर तुम्ही अभ्यास करायला तुम्हाला त्रास जाईल, झोप येईल, थकवा जाणवेल, हे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला उद्भवतील. म्हणून सर एक ऑप्शन आहे मित्रांनो, जेणेकरून सायंकाळी आपलं दुपारी दिवसभर अभ्यास होऊ शकेल. ते एकच ऑप्शन आहे मित्रांनो, तुम्ही फिजिकलची तयारी सकाळी न करता तुम्ही सायंकाळची वेळ द्या. जेणेकरून शनिवारी तुम्ही फिजिकलवरून आलाही तरी सायंकाळचा वेळ मस्त आरामात आणि झोपण्यात जाईल आणि पूर्ण रात्रीपर्यंत रिलॅक्सेशन्स होऊन जाईल तुमच्या शरीराच्या. जवळपास मित्रांनो तुमची फिजिकल GR प्रमाणे जून ते जुलै महिन्यात कदाचित तुमची फिजिकल होऊ शकते. तर काय करायचं, एप्रिल महिना फक्त एकच टाईम द्यायचा, 2 तास ते 1.5 तास फिजिकलच्या, सायंकाळच्या 5:30च्या नंतर सायंकाळपर्यंत. आणि मग एप्रिल नंतर इथे मे महिना. एप्रिलमध्ये स्टडी प्लस फिजिकल चालू करायची एक टाईम. आणि एप्रिलमध्ये काय करायचा, मेमध्ये काय करायचं, 2 टाईम द्यायचा मित्रांनो, सकाळी आणि सायंकाळी 1-1 तास फिजिकल. आणि जमलं तर दुपारी मस्त एक झोप घ्यायची. आणि येथे अभ्यास थोडा कमी करायचा, पण अभ्यास चालू ठेवायचा मित्रांनो मे महिन्यात चालू ठेवायचा. आणि थोडा 2-2 तास अभ्यास चालू ठेवायचा. आणि इथे मे महिन्यात 2 टाईम फिजिकलला वेळ द्यायचा. जेणेकरून शनिवारी मित्रांनो तुमच्या महिन्याच्या शेड्यूल पण बनून जाईल आणि फिजिकलला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो काय सांगितलं आपण रिव्हिजन करूया. मार्च महिना फुल अभ्यासाला द्या, तुम्ही फॉर्म भरून शनिवारी अभ्यासाला द्या. एप्रिलमध्ये काय करायचं, फक्त सकाळी दिवसभर अभ्यास करायचा आणि सायंकाळी 5:30 नंतर फिजिकलला तुम्ही वेळ द्या. एप्रिलला एकच महिना फिजिकल द्यायची, म्हणजे एकच टाईम द्यायची. आणि मेमध्ये काय करायचा, 2 टाईम फिजिकलला द्यायचा. आणि जो बीचातली ड्युरेशन आहे दुपारची मित्रांनो, कारण ऊन पण असते ना, तर त्या ऊन असल्यामुळे ते काय करायचं, आपण थोडा बहुत का असे ना, आपण 1 ते 2 तास तुम्ही अभ्यासाला द्या. आणि तुम्हाला मेच्या एंडिंगला कळून जाईल की फिजिकल जूनमध्ये आहे की जुलैमध्ये आहे. तर ते कळताच एकदम तुम्ही अभ्यास जोराने आणि फिजिकल एकदम टफ देण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत हळूहळू असू द्या मित्रांनो, कारण खूप उन्हाळा आहे, चक्करचे प्रॉब्लेम वाढतात.
माणूस डिहायड्रेट होते. उन्हाळा असल्यामुळे पाण्याची कमतरता भासते, त्यातून चक्करचे वगैरे प्रमाण जास्त वाढू शकतात. म्हणून स्वतःला बी कमजोर न पडता तुम्ही व्यवस्थित आपले शेड्यूल चालू ठेवा आणि आपले जे खाकी घालण्याचे जे वर्दीचे स्वप्न आहेत, आईवडिलाचे स्वप्न मित्रांनो, तुम्ही यावर्षी पूर्ण करण्यास संपूर्ण आपला आत्मविश्वास, आपली ताकद झोकून द्या. लग्न समारंभ उन्हाळ्यात सर्व टाळून द्या मित्रांनो. ज्यांनी फिजिकलची अकॅडमी तुम्ही जॉईन नसेल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. गावाकडले विद्यार्थी जे आहेत एकदम जोमाने अभ्यास करतात, त्यांना जिद्द असते, चिकाटी असते. म्हणून तुम्ही फक्त कुठलाही प्रॉब्लेम आले तर आईवडिलांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि मेहनत चालू ठेवा मित्रांनो. बस या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी बहुत काय माहिती मिळाली किंवा थोडा बहुत तरी सहसा वाटला मित्रांनो. पण व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणत राहील मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवाल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.